नांदेड डाकघर अंतर्गत असलेले नायगाव उपडाकघराचे आज 27 जानेवारी रोजी 2 खासदारांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले। या कार्यक्रमाला जिल्ह्यातील 2 खासदार भाजपाचे डॉक्टर अजित गोपछाडे आणि काँग्रेस खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांची एकाच मंचावर उपस्थिती होती। खूप वर्षापासून नायगावकरांची इच्छा होती की या ठिकाणी नायगावमध्ये एक अद्यावत चांगली पोस्टाची इमारत असावी आणि आज इमारत पूर्णपणे लोकांसाठी समर्पित या ठिकाणी झालेली आहे। आज नायगावला राज्यसभा खासदार माननीय गोपछाडे साहेब आणि आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी डाकघराचं लोकार्पण सोहळा पार पाडला आणि आज जनतेला मनस्वी आनंद झालेला आहे की आता डाकघराच्या मार्फत एक चांगली सुविधा आपल्या भागात मिळणार। मोदी यांच्या स्वप्नातील योजना आज नायगाव शहरामध्ये साकार झालेली आहे। मी या भागातले खासदार माननीय रवींद्र चव्हाण आणि पोस्टाचे सर्व अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या विषयामध्ये लक्ष घालून या इमारतीच्या निर्माणामध्ये सिंहाचा वाटा निभावलेला आहे। खरं तर नायगावच्या भागामध्ये येणं डाकभवन हे आमच्यासाठी एक स्वाभिमानाची बाब आहे। नायगाव हे नांदेड जिल्ह्याचं केंद्र आहे। नायगाव हे नांदेड जिल्ह्याचं व्यापाराचं केंद्र आहे। तर या भागातल्या शेतकऱ्यांची, या भागातल्या गरिबांची एक चांगली सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सरकारचे आणि खासदारांचे मनापासून अभिनंदन करतो। दिनांक 27/1/2025 रोजी नायगाव उपडाकघराचं लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। या सोहळ्यामध्ये आमच्या विभागाचे सर्व कर्मचारी, पत्रकार आणि मान्यवर दोन्ही संसदेचे खासदार उपस्थित होते। अतिशय चांगल्या प्रकारे ह्या बिल्डिंगचं नूतनीकरणाचं लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे आणि ह्यानंतर ह्या ज्या काही सेवा आहेत, इथं ज्या काही सेवा आहेत, अतिशय सुसज्ज अशा रीतीने मांडणीकरण आणि नवीनीकरण आणि डिजिटलायझेशन ह्या पोस्टांद्वारे जनतेची सेवा होणार आहे। ज्या काही सुविधा होत्या आणि नायगाव हे उपडाकघर आहे आणि ह्यानंतर ह्याला जोडून इतर 17 शाखा डाकघर आहेत। म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे 17 शाखा डाकघर आहेत त्यांचंसुद्धा कार्यप्रणाली इथल्यानंतर वाढणार आहे। गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर, नांदेड।